नमस्कार मंडळी, मी सजा. आज मी आणि नयन निघालोय मोठी आई आणि मोठे बाच्या गावाला. रस्त्यावर लहान लहान गाव पार करत आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो मारड्याला. लहान मारडा मोठे आई आणि मोठे बाच्या. इथं आलो, थोडा चाय वगैरे घेतला आणि मग मोठे बानं त्यांचं नवीन घर दाखवासाठी आम्हाला नेलं होतं. नवीन घराचं प्लास्टर वगैरे झालं होतं, सगळे कामं झाले होते. इलेक्ट्रिकचे बोर्ड वगैरे लागले होते, मीटर पण लागला होता. संडास बाथरूमचे पण काम थोडं ओकेच होतं. 60% काम झालं होतं, 40% काम बाकी होतं. स्टाईल लागायची होती आणि POP वगैरे करायची होती, त्यांना POP पण बाकी होती. नवीन बांधलेलं घराचे काम जवळपास पूर्ण झालेलंच होतं. फिटिंग, ग्रेनाईट सगळं छान बसवलेलं होतं. खरं सांगायचं तर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, स्वतःचं घर असावं, आणि ते स्वप्न इथे पूर्ण होताना दिसत आहे. नंतर मी थोडा टेरेसवर आलो. टेरेसवर पूर्ण गावाचं दृश्य असं दिसत होतं. शांत वातावरण, मोकळी हवा, गावाची खरी मजा इथे जाणवली. आणि कपडे धुण्यासाठी गोठा, पाण्याची टाकी सगळं व्यवस्थेमध्ये फिट वगैरे केलं होतं. नंतर असा होता हा मारडा, लहान मारडा गाव. नंतर इथं हा गौऱ्या आला. नयन त्याच्यासोबत थोडा मस्त्या करायला लागला. बाहेरून हे नवीन घराचं दृश्य आहे. नवीन घर इकडे बांधणं चालू होतं, म्हणून जुन्या घराकडे त्यांचं राहणं खाणं वगैरे चालू आहे. मग आम्ही जुन्या घराकडे जाण्यासाठी निघालो. समोर हे गावामध्ये लहान मुलांच्या खेळण्यासाठी मोठेबाकडे कंट्रोल आहे, मग ते कंट्रोल वगैरे सांभाळतात. आणि इथं साईडच्या काकू नयन आणि मोठी आई वगैरे बसून होती. मग हे गौरव मस्त्या करत होता. गाडी पार्किंग लावून आम्ही मग नंतर घरी असलेल्या शेळ्या बकऱ्या खूपच छान होत्या. गावाकडची शेती, घरगुती जीवनशैली, ज्याचं खरं सौंदर्य म्हणजे या शेळ्या बकऱ्या. त्या खूप शांत स्वभावाच्या होत्या आणि अगदी नीटनेटक्या सांभाळलेल्या दिसत होत्या. आणि मग आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो. जवळपास सायंकाळच झाली. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे मंडळी, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.